नमस्कार मंडळी. तर मी आलो TICC कंपनीच्या ओनरकडे. तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, हे लाईफ पार्टनर जे आहेत आणि कंपनीचे पार्टनर आहेत, काय का नाही? बरोबर 100%. असं कसं हो, म्हणजे बायकोला तर कुणीच घेत नसते, तुम्ही कसं काय बनवलं? बायकोशिवाय कामच चालत नाही किंवा आपलं. म्हणजे कसं आहे, लाईफ पार्टनर एक ठीक आहे, बायकोला कसं कसं बस ऍडजस्ट करू शकता, पण कामात बी पार्टनर म्हणजे तुम्ही बाबा लयच. बायको हुशार आहे आपली. मग पण मी नाही सोडलं त्यांना. म्हणजे बायका कशा असतात मग माहित आहे का, म्हणजे म्हणजे नको वाटतंय ना, तर तुम्ही इतकी मोठी रिस्क घेऊन सोबत फिरता म्हणजे चांगलंच आहे. बरं मॅम तुम्ही एकदम बरं सर. तर तुमच्या TICC कंपनीमध्ये काय आहे, कसं असते? मी असं ऐकले की तुम्ही जॉब प्रोव्हाइड करता म्हणे, त्यांना एज्युकेशन देता, खरं आहे काय? आपल्या TICC कंपनीमध्ये आपण जे विद्यार्थी आहेत त्यांना विदेशात शिकायला पाठवतो आणि विदेशात शिक्षण झाले की मुलं तिकडं जॉब आपलं करून घेतात आणि आपण जवळपास 900 युनिव्हर्सिटी 34 देशामध्ये विद्यार्थ्यांना शिकायला पाठवतो. क्या बात आहे. हो, आणि सगळ्या कोर्सेससाठी पाठवतो आपण. BSc नंतर MSc करायचं, BA नंतर MA करायचं, फिजिओथेरपी, लॉ, फार्मसी, जे पाहिजे ते. 85,000 कोर्स आहेत आपल्याकडे. बाबू 85,000 कोर्स नाही नुसतं 85,000 आहेत मित्रांनो. बघा म्हणजे ह्याच्यापैकी आपण ती कोर्स करला आहोत. मग आता BSc साठी आहे का नाही? काय सेकंड इयर? हो, अमेरिकेला जाऊन आता युट्यूब बनवायचं. हा, अमेरिकेला जाऊन युट्यूब बनवायचं आता. तिकडून इकडे यायचं, मस्त 2 वर्ष तिथं काम करायचं, शिक्षण करायचं, शिक्षणानंतर जॉब करायचा आणि वापस यायचं पुन्हा. नाहीतर हाकलून द्यायची, पोरगी नुसते शूट करायला म्हणून. तुम्हाला राहू वाटलं तर राहायचं, कोण हाकलतंय आपल्याला? वापसच यावं लागतं असं काही नाही. शिक्षण झाल्यावर तिथं नोकरी केली, नोकरीसाठी 2 वर्ष 3 वर्षाची आपल्याला मुभा मिळते. शिक्षण घ्यायचं, त्याच्या पुढेही नोकरी करायची असेल नोकरी करा, नाही वापस यायचं असेल वापस या. इंग्लंडमध्ये तसंच आहे. तुमचं करिअर सेटच झालं समजा एकदा बाहेर गेल्यावर. चांगलं आहे. आता इंटरनॅशनल लेवलचं युट्यूबर व्हायचं. बरोबर बरोबर. मालक फिलक असते, त्या मालकाला जाऊन त्याचं इंटरव्ह्यू घेते, ख्याक्यू करून. हा, बस बस बस. आणि ते बी आपल्या लातूरच्या भाषेत घ्यायचा. बस असं बस 2 शिवाय देऊ द्यायच्या. असं काहीतरी करचाल मित्रांनो, नीट अभ्यास करायचं, तिथं सगळं जॉब बिब ह्यांनी सगळं करतात म्हणून आहे की नाही? सगळं करतो आपण. आपल्याकडे जर विद्यार्थी आला तर त्याचं आपण त्याला मार्गदर्शन, त्याच्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन, त्याचं ऍडमिशन, त्याच्यानंतर त्याला लोनची सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. विजा, त्याचं जाण्यापर्यंतचं सगळं करतो आणि विद्यार्थ्याकडून कसल्याही प्रकारचा चार्ज ह्याच्यासाठी आपण घेत नाही. सर आता बरेच कॉलेजेस आहेत तर ते म्हणत असतात की तुम्ही आम्हाला 5,000 द्या, 10,000 द्या आणि मग आम्ही तुमचं ऍडमिशन. बरोबर. किंवा स्टार्टिंगची जी प्रोसेस असते ती 5, 10, 15,000 म्हणजे असते. आपल्या इथं तसं काही? आपल्याकडे कसं आहे, आता समजा जर आता तुम्हालाच पाठवायचं ना आपल्याला अमेरिकेला, आता तुम्ही आल्यानंतर मी तुमचं मागचं सगळं जे काही एज्युकेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्केवारी पडली, काही बॅकलॉग आहेत का? 80% सर. अरे बापरे, हुशार आहोत तुम्ही तर. मग इथं काय करायला? पण जर समजा काही बॅकलॉग असतील, काही टक्केवारी असेल तर त्याच्या हिशोबाने आपण त्या विद्यार्थ्याला सांगतो की कोणत्या देशामध्ये कोणती युनिव्हर्सिटी तुझ्यासाठी चांगली आहे. आणि आपल्याकडे असलेल्या युनिव्हर्सिटी ह्या जागतिक रँकच्या युनिव्हर्सिटी आहेत. ती झाल्यानंतर विद्यार्थ्याचं आपण ॲप्लिकेशन करतो, त्याच्यानंतर त्याला ऑफर येते युनिव्हर्सिटीकडून, नंतर आपण त्याला लोनसाठी मदत करतो, विजा करतो, हे सगळं आपण विनाशुल्क करतो. आणि जेव्हा विद्यार्थी इथून जात असेल तर जी काय नाममात्र त्याच्याकडून प्रोसेसिंग फीस आपण घेतो 10,000 ते 15,000 रुपये, तेही आपला खर्च झालेला असतो म्हणून. आणि ते कधी घेतो, जेव्हा विद्यार्थी इथून सगळं त्याची प्रोसेस पूर्ण झालेली असते. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी आपल्याला रुपया द्यायचा नाही. अरे वा, बघा मित्रांनो, इतकं सूट आहे. अजून काय पाहिजे? लोनची प्रोसेसिंग वगैरे हे कसं असतं म्हणजे हे मला थोडं कळलं नाही, सांगा ना. आपण 20 वित्तीय संस्थांबरोबर संलग्न आहोत आणि त्यांच्याकडून आपण विद्यार्थ्याचे सगळे डॉक्युमेंट त्यांना पाठवतो आणि त्याच्यातल्या ज्या संस्था विद्यार्थ्याला लोन देण्यासाठी उत्सुक आहेत त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला पाठवून पूर्ण त्याचं एज्युकेशन लोनची व्यवस्था आपण करून देतो इथूनच. म्हणजे सगळं त्याच्यामध्ये त्याचं तिकडं राहायचं, खायचं, त्याची फीस वगैरे सगळंच लोन आपण 90% जवळपास बँक लोन देते. 90%, 95% लोन देते. फक्त आपण कपडे बॅग बस कपडे बॅग घ्यायची, त्याच्यानंतर विजा काढायचा, तिकीट काढायचं, निघायचं. ओके.
मस्त मस्त. मग मॅडम तुमचं एज्युकेशन काय झाले? माझं LLB झालेलं आहे. मग तुम्ही आता पुढचा कोर्स बाहेर जायचं, नवऱ्याला जरा सोडावं ते करणार नाही. मुलीला सोडून कुठे न जाता आता विद्यार्थ्यांना बाहेर पाठवायचं आम्हाला. बरं मग मला सांगा, बाहेर जर आपला मुलगा किंवा मुलगी जर पाठवायचा असेल तर खूप म्हणजे विचार करतात किंवा काही असं म्हणजे फ्रॉडिंग आजकाल खूप चाललंय, तर म्हणजे आपलं कसं आहे? आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मॅडम. एक तर विदेशात जावं का पहिल्यांदा, तर विदेशामध्ये दर्जेदार युनिव्हर्सिटीज असतात, दर्जेदार शिक्षण असतं. भारतामध्ये पण दर्जेदार शिक्षण मिळतं आपल्याला, भरपूर आपल्याकडं पण चांगल्या सुविधा असलेल्या आहे. पण भारतामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतात, काही हजार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, हा जो प्रश्न असतो तो या प्रश्नाचं एक कदाचित उत्तर असू शकतं की विदेशातल्या चांगल्या दर्जेदार युनिव्हर्सिटीत तुम्ही शिक्षण घेतलं तर शिक्षण दर्जेदार मिळतं, तुमचं नेटवर्किंग होतं विदेशामध्ये, तुम्हाला चांगलं एक्सपोजर मिळतं. बरं, शिक्षण झाल्यानंतर त्या देशामध्ये नोकरी मिळणं सोपं आहे, कारण त्या देशाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि ते डेव्हलप्ड देश असल्यामुळं तिथं नोकऱ्यांची खूप सुविधा आहे. सगळ्या युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत विदेशातल्या त्या जवळपास 99% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देतात म्हणजे देतात. आणि तिकडं मग पाऊंडमध्ये पगार मिळतो ना, डॉलरमध्ये पगार मिळतो. मग तो पगार घ्यायचा, तिथं जॉब करायचा 2-3 वर्ष, मग विद्यार्थ्याच्या इच्छेवर आहे वापस यायचं नाही यायचं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण विद्यार्थ्याकडून रुपया घेतच नाही, आपल्याला कसलाही चार्ज नाही. विद्यार्थी जेव्हा तिकडे जाईल, जे काय फीस भरायची ते त्यांनी डायरेक्ट युनिव्हर्सिटीला भरायची, जे काय त्याचा जो काय खर्च आहे ते तिकडे डायरेक्ट भरायचा आपल्याला, कारण आपण त्या युनिव्हर्सिटीशी संलग्न आहोत. आपण असे प्रायव्हेट एजंट म्हणून काम करत नाही. असं लाखोचे लोक लय भोळे भाळे असतात, लगेच कुणाच्या बोलण्यात येते. म्हणजे मी येत नाही असा विषय, म्हणजे कसं उगा नको ना तसा काही प्रॉब्लेम व्हायला. नाही, तशी काळजी करायची गरजच नाही. अगदी ऑथेंटिक आणि रजिस्टर्ड ऑफिस आहे आपलं. कधीही कोणीही यावं आणि विना शुल्क सल्ल्याचा. आणि मॅडम मी लातूरचाच आहे हो, कुठं जाणार आहे तुम्हाला तुमचे पैसे घेऊन? माझं इथला राहणाराच आहे मी, लातूरचाच आहे मूळ, बाहेरून आलो नाही कुठून काम करायला पैसे घेऊन पळून जायला. त्याच्यामुळं त्याची काही काळजी करायची नाही आणि योग्य त्या योग्य युनिव्हर्सिटीमध्ये देऊ. जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क असतील किंवा त्याचं काही बॅकलॉग असेल तर त्याला सुद्धा ॲडमिशन मिळतं. असा काही गैरसमज आहे लोकांचा की तिकडं जायला खूपच अवघड आहे, खूप खर्चिक आहे. खर्चाच्या बाबतीत आता तुम्ही मला विचारलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की भारतातलं एखादं प्रायव्हेट खाजगी नामांकित कॉलेजमध्ये जर MBA करायचं असेल किंवा काही PG करायची असेल तर जितका खर्च लागतो तितक्याच खर्चात किंबहुना त्याच्यापेक्षा कमी खर्चात सुद्धा विदेशामध्ये शिक्षण होऊ शकतं. आपल्याकडे 9-10 लाख रुपयापासून ते अगदी करोड रुपयापर्यंत ज्याच्या जसं बजेट आहे त्याच्या हिशोबाने आपण त्याला व्यवस्थित सल्ला देऊन चांगल्या युनिव्हर्सिटी करू की. तरी पण आपण तुमचं तुम्हाला एज्युकेशन लोन मधून काही ना काहीतरी करून आपण करू की. आणि युनिव्हर्सिटी पण ऑफर देत असते, कधी स्कॉलरशिप, कधी डिस्काउंट ऑफर त्यांच्या चालू असतात. त्या ऑफर मध्ये आपण फायदा घ्यायचा. आता तुम्हाला 80% म्हणला की नाही तुम्हाला स्कॉलरशिप देतो कुठल्या तरी युनिव्हर्सिटीत. कोणत्या देशात जायचे ते सांगा फक्त तुम्ही. हो बस दुबईला जा, हा सिंगापूर, मलेशिया, दुबई, कुठेही जा तुमच्या मनावर. अमेरिका सारख्या मोठ्या मोठ्या देशात जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणजे कसलं भारी आहे की नाही. आणि परत तिकडून येऊन इथं वजन मारायचं मित्रांनो, कसलं भारी. आणि मेन थिंग तर कसं ना, एक ते स्वतः आपण शिकतोय आणि आपल्या पैशातून शिकतोय, हे खूप भारी प्राऊड फील होईल. आणि त्याच्यामध्ये लोन सुद्धा लगेच फिटणार, कारण तुम्हाला तिथे पाऊंड मध्ये, डॉलर मध्ये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. तर तुमचं लोन सुद्धा 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही लोन फ्री होणार. आणि जसं आता मॅडमनी सांगितलं त्याच्यात एक मुद्दा सांगतो की प्रत्येक देशामध्ये जर आपण एखाद्या देशामध्ये PG केली तर PG आपली पूर्ण झाल्यानंतर त्या देशात आपल्याला जॉब करण्याची मुभा मिळते 2-3 वर्ष. वर्क विजा नाही, वर्क विजा पुन्हा नंतर काढला तरी चालतो. तर त्या जे आपण 2 वर्ष किंवा 3 वर्ष काम करू त्याच्यावरच आपलं लोन सगळं फिटून जाते. आपला काही रुपया राहत नाही, आपल्या डोक्यावर काही राहत नाही. मग तिथून पुढे तिथंच जॉब करायचा तर करा, भारतात येऊन चांगल्या पगाराची नोकरी करायची तर भारतात करा. जे काही स्टुडंट्स आहेत तुमच्याकडून म्हणजे किती स्टुडंट्स गेलेत आतापर्यंत? मॅडम आपल्याकडून तसे तर शेकडो स्टुडंट गेलेले आहेत. आता लातूरमध्ये मी वापस आलोय घरी माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये. आणि आपल्या इथं आता नवीन हा कन्सेप्ट आहे, आता आपण सुरुवात केलेली आहे. ह्याच्यापूर्वी आपण पुण्याला, मुंबईला, गुजरातमध्ये वगैरे भरपूर काम करत होतो याचं. पण आता आपण आपल्या जिल्ह्यात येऊन आपल्या इथल्या मुलांना काय संधी देता येते त्याचा आपला प्रयत्न आहे. लातूरमध्ये सुद्धा आपल्याकडे काही विद्यार्थी आलेले आहेत ज्यांची प्रोसेस सध्या चालू आहे. इंग्लंडसाठी काही विद्यार्थ्यांची प्रोसेस आहे, काही विद्यार्थ्यांची प्रोसेस अमेरिकेसाठी सुरू आहे. तर त्या प्रोसेस आहेत. आणि जे विद्यार्थी इथल्या कॉलेजला भरपूर फीस देत होते वडिलांच्या खिशातून, त्याच्याऐवजी आता ते एज्युकेशन लोन घेऊन तितक्याच फीसमध्ये त्या देशात शिकतायत, ते पण चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये.
मग ह्याच्यासाठी काही व्याज दर वगैरे घेतात का त्यांनी? आता त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 2-3 प्रकारच्या लोन आहेत बाबा. ज्या विद्यार्थ्याला समजा असं बँक म्हणते की मॉर्गेज ठेवा, काही त्याच्याकडे जर मॉर्गेज ठेवण्यासारखं काही नसलं तर तशा पद्धतीचं बिना मॉर्गेजचं लोन सुद्धा आपण करून घेतो आपल्या बँकेकडून. त्याच्यामुळं त्याचं जे काय त्याची अडचण नाही की आपल्याकडे काही नाही तर कसं जावं, काय करावं, असं आहे. म्हणजे एका जर का विद्यार्थ्यासाठी जर म्हणजे काही हेल्प लागत असेल तर तुम्ही ते पूर्ण गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करा. पूर्ण त्याचा विजा करून देणे, त्याची तिकडे राहायची व्यवस्था सुद्धा आपण इथून करून देतो. समोरासमोर त्याला तिथं रूम दाखवण्यात येते, सगळ्या गोष्टी करण्यात येतात. त्याचं जे काय बुकिंग तो तिथं भरतो, तिथला माणूस त्याला घ्यायला येतो एअरपोर्टवर, तिथं घेऊन जातो, घरामध्ये सगळं व्यवस्थित करून देतो. असं म्हणजे आता मला खरंच जावं वाटायले, पण कसं आहे मला लातूर सोडून काय राहत नाही मित्रांनो. आणि कसं आहे लातूरकर मला जाऊ देणार नाही, मेन थिंग मी काय जाणार नाही मित्रांनो. तुम्ही जावा, कारण मी इथलं जे काही शूट करते ना ते तुम्ही बघू शकता चॅनलवर. बरोबर आहे का? तुम्हाला काही टेन्शन नाही, मी हाव त्याच्यामध्ये. फक्त तुम्ही जावा, शिका, मोठे व्हा, 4 पैसे कमवा, मला लातूरचं नाव कमवा, बाहेरून बाबा या म्हणजे शिकून. आता आपल्याला लातूरचा झेंडा आता विदेशात लावायचा आपल्याला आता. एक नंबर. हा बरोबर. असाच आपल्याला आता उद्देश तेच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना समजा आता विदेशात जायचं नाही किंवा तत्सम काही दुसऱ्या अडचणी असतील तर त्यांच्यासाठी आता आपण लातूरमध्ये मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इथिकल हॅकिंग, NSC आणि BSc जे आपले स्टॉक एक्सचेंज असतात त्याचे जे काही सर्टिफाईड प्रोग्राम असतात त्याची कोचिंग, त्याचे क्लासेस पण आपण लातूरमध्ये चालू करणार. हे फक्त पुण्या किंवा मुंबईलाच मिळतात तुम्हाला. आपल्याकडे ह्याची आतापर्यंत आता चालू करायला होतं आपण पुढच्या महिन्यात. आता नुसतं शिकायचं नाही, तो कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण त्याला जॉबसाठीचा पण आपण त्याला पूर्ण सपोर्ट करणार. ज्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी आहेत त्या व्हॅकन्सी त्याच्यापर्यंत आणून देणार. त्याचं ॲप्लिकेशन पण आपणच इथून करणार. त्याची इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा करून घेणार. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर पुढे कमीत कमी आपण 2 इंटरव्ह्यूचे कॉल मुलांना देणार आहेत. मग मला वाटतं की तुम्ही म्हणजे बेस्ट की बाहेर जाऊन शिका. आणि मेंटिंग कॉम्पिटिशन पण इथे खूप आहेत आपल्या भारतामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. इव्हन महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर किती हाय लेवल वरती कॉम्पिटिशन चालू आहे. मोठे मोठे कॉलेजेस आणि काही किंतु परंतु जो काही कन्फ्युजन असेल, प्रश्न असेल, येऊन विचारा. इथे तुम्हाला विचारण्यासाठी, सल्ल्यासाठी कोणतंच बंधन नाही. आपण त्याला जो सल्ला आहे, मार्गदर्शन पूर्ण देणार आणि ते बिना शुल्क आहे. त्याच्यामुळे माहिती तरी करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे लातूरमध्ये इतके सारे कोर्सेस जे मेट्रो सिटीमध्ये असतात किंवा तिथे शिकवले जातात आणि खूप जणांची इच्छाही असते की आम्हाला शिकायचंय, पण ते आपल्याला अफोर्डेबल नाही नसतं किंवा आपण ते नाही हे करू शकत, म्हणजे खर्च नाही करू शकत. म्हणजे आपण एक आपल्या ह्याच्यावरती जातोय असं एक फॅमिलीची जी सेव्हिंग असते. खूप जणांचं असं असतं की मिडल क्लास फॅमिली पण असते तर त्यांनी ते सेव्हिंग करून ठेवलेली असते फॉर एज्युकेशन किंवा काही. तर ते एक म्हणजे चांगलं आहे की बाबा ते लोन वाईज जर केलं तर स्टुडंट शिकूनही त्याचं एज्युकेशन कम्प्लीट करूनही तिथे जॉब करू शकतो. बरोबर. त्याची गॅरंटी आहे का की 100% तिथे जॉब लागेल? आतापर्यंत तरी माझ्या बघितण्यात किंवा तुमच्या बघण्यात कुणी आलंय का की जो अमेरिकेला गेलाय, शिकलाय आणि बिना जॉबचा वापस आलाय भारतामध्ये, किंवा इंग्लंडला गेलाय वापस आलाय? कारण त्यांच्याकडे लोकसंख्याच नाही, त्यांना लोक कमी पडतात काम करण्यासाठी. आणि विशेष म्हणजे PG डिग्री करायला चाललाय मुलगा. PG झाल्यानंतर त्याला तिथली युनिव्हर्सिटी 100%, काही युनिव्हर्सिटी 99%, काही युनिव्हर्सिटी 100% जॉब मिळवून देतातच. आणि विद्यार्थी सुद्धा स्वतः त्याचं काही विद्यार्थ्यांना तर शिक्षण संपायच्या पूर्वी जॉब मिळालेले आहेत. ऑफर लेटर पहिले 4 महिने कोर्स राहिला तर त्याच्या पूर्वी त्यांच्या हातात ऑफर लेटर आहेत. तिथं जाण्यासाठी म्हणजे काही एक्झाम्स वगैरे काही द्यावं लागतं का? म्हणजे कुठली परीक्षा आहे का असं स्पेसिफिक? बरं, काही देशामध्ये जवळपास सगळ्या देशामध्ये जाण्यासाठी काही परीक्षा स्पेसिफिक असतात. जसं की इंग्लिशची परीक्षा असते, त्याला IELTS किंवा PT, TOEFL असं म्हणतात. पण तेही काही विद्यार्थ्यांना जर 12वीमध्ये इंग्लिशमध्ये चांगले मार्क पडलेले असतील, पूर्ण शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं असेल तर बऱ्याचशा युनिव्हर्सिट्या त्या परीक्षांमधून सुद्धा वेव आपल्याला करून टाकतात. म्हणजे परीक्षा द्यायची गरज पडत नाही. काही टेक्निकल कोर्सेस असतील, BE इथं केलेलं असेल आणि पुढं PG करायचं असेल आणि तेही अमेरिकेत करायचं असेल तर GRE, GMAT ह्या परीक्षा द्याव्या लागतात. तर ह्या सगळ्याची कोचिंग आपल्याकडे उपलब्ध आहे. मुलगा ऑनलाईन सुद्धा करू शकतो, ऑफिसला येऊन सुद्धा करू शकतो सगळं. आणि आपले जे टीचर आहेत ते 10-10 वर्ष अनुभव असलेले आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपले मुलं 100% जातात म्हणजे जातात. म्हणजे एवढं काय अवघड नाही, काहीच अवघड नाही. असं एकदम IIT, IIM लेवलच्या परीक्षा नाहीत त्या, साध्या परीक्षा आहेत. एकदम आपल्या लातूरचे पोरं हुशारच येतो, ते तर असे क्लिअर करतात कुठलीही परीक्षा. तर मित्रांनो मी तुम्हाला इतकंच सांगेन
की खरंच म्हणजे आपल्यासाठी एक चान्स म्हणून जर लाईफमध्ये जर पुढे जायचं असेल तर ते खूप भारी आहे. आपल्या फॅमिलीचे खूप सारे हे स्वप्न असतात की बाबा माझा मुलगा किंवा माझी मुलगी इथंपर्यंत जावं किंवा ती हे करावं. तर इथे तर कॉम्पिटिशन म्हणजे बेस खूप आहे आणि मला माहिती की एज्युकेशन लेवल पण खूप भारी आहे. म्हणजे बाहेरच्या इतकाच ते एज्युकेशन असतो. तर इतकंच सांगायचं की जिथं कॉम्पिटिशन्स कमी आहेत तर तिथे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज किंवा जे काय भेटते ते लवकर भेटते. बरोबर. हे तर तुम्ही करू शकता. आणि जो काही लोन बेस आहे म्हणजे फॅमिली जे पे करते आपल्यासाठी ते आपण स्वतः आपल्या एज्युकेशनसाठी पे करू शकतो. तर ते बर्डन न बर्डन होता किंवा त्यांना स्ट्रेस न देता. आणि आता एवढे सगळे भारतीय बाहेर गेले, काही काही देशाचे तर पंतप्रधान झाले, तर भारतीय लोक खूप बाहेर जातात. फक्त आता लातूरचे पाठवायचे आपल्याला. आणि आपल्या लातूर, नांदेड, सोलापूर, पुणे अशा पण शाखा आहेत, तर तिथले विद्यार्थी पण आपल्या सेवेचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये देतीच आहे ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, नंबर वगैरे, तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ कसा होता मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय बाय. मॅगी चॉकलेट पंच, काळजी घ्या. आय लव्ह यू. आणि मॅगीच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आम्ही इतके वर्षापासून मॅगीचे सबस्क्रायबर आहोत. आणि नाही तुम्ही केलं तर मॅगीला आम्ही बाहेर पाठवू. नाही जायचं, तुम्ही जावा शिका, पुन्हा मला भेटायला या. You're a rebel, getting into trouble. You are kinda like a fire, like a fire, like a fire. Unpredictable, so original. You will never back it.